तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता अक्कलकोटला आहे आणि माझी तब्येत खूप बिघडलेली म्हणून तर आम्ही इथे स्टे केलेलं रात्री, कारण आम्हाला एकाच दिवसात दर्शन घ्यायचे होते दोन्ही अक्कलकोट आणि तुळजापूर. तर आजारी असल्यामुळे जमलं नाही आणि आम्ही आता ज्या रूमला आहे ती रूम इले सगळा पसारा असा मांडून ठेवला आहे आणि आम्ही आता चाललो आहे दर्शनासाठी. ते दर्शन करून आलो की डायरेक्ट आम्ही दापोलीला निघणार आमच्या गावी जायला. ज्या हॉटेलला आम्ही थांबलो त्या हॉटेलवरून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे तर अक्कलकोटलाच हा क्लिनिक आहे. त्या क्लिनिकला आलेलो कारण ताप भरतोय उतरतोय आणि एक बोललं दिलं त्याने काही नाश्ता केल्यावर खायचे आणि आम्हाला इथून दापोलीत जायचं. अजून थोडासा आराम करेल रूमवरती जाऊन आणि 10-11 वाजता निघेल. ओके, तर आता वाजलेत 11. 10चा आमचा आवडतं टायमिंग होतं. 1 तास त्याला बोललं की आम्ही थोडा आराम करतो, तर बोली पाहून गेलो डॉक्टर. तर बिंदास बोला ठीक आहे आराम कर, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही आता निघालो आहे दापोलीसाठी जायला. त्याला बॅगा वगैरे घेतल्यात, निघायची तयारी चालू. तर आता हायवेला पोचा पाहिजे आणि हा रोड सीधा सोलापूर पुण्याला जातो आणि इथून आपल्याला जायचं आहे दापोलीला आणि इथून दापोली जवळजवळ 450 किलोमीटर आहे. हो, तर मेन हायवेला लागलो आहे. इथून पुणे 290, सोलापूर 38 किलोमीटर आहे आणि हा फर्स्ट टोल नाका आहे जो आपल्याला लागला आहे. अक्कलकोटवरून दापोलीला जाते. अजून किती लागतील बघूया. तर हा दुसरा टोल नाका आहे. खूप मजा येते गाडी चालवायला कारण इकडचे रोड एवढे चांगले आहेत, एकही खड्डे जास्त भेटत नाही. सिमेंटचा रोड संपला, आता डांबरचा रोड लागला आणि या रोडवरती गाडी पळवायला एवढी मजा येते कारण की डांबर म्हणजे या रोडला ग्रिप भेटते टायर, ती सिमेंटच्या रोडला नाही भेटत. आणि एकदम प्लेन रोड आहे, जास्त गाड्या पण नाही. आणि हा तिसरा टोल नाका आहे जो आपल्याला भेटला आहे. जिथंच मध्येच रस्त्याचं काम चालू होतं तिथं टायर बहुतेक पंक्चर झाला, तर म्हणून 1-2 किलोमीटर गाडी अशीच पंक्चरवरती आणल्याने भेटला लवकर पंक्चरवर. अरे पंक्चर काढतोय. अरे किधर है? बहुत ढूंढ रहा था। सबस्क्रायबर वाढवायची निघत सर ओटीपी ब्रेक पर सिर्फ ब्रेक. हे सबस्क्राईब करून ठेवलं. इंस्टाला पण पेज आहे बघ. इंस्टाला आहे, सर्च केलं ना. फॉलो वगैरे नाही केलं, फक्त हे पेज काय ह्याच्यावर आहे. ओके, काय गुरुवारपर्यंत? गुरुवार हां. काय
आपले डेली 725 किलोमीटर चालले. पुढच्या गाडी आत्ता पेट्रोल काहीच नाही, फक्त 1 लिटर आहे. आमच्या गावातून 165 किलोमीटर. तेव्हा आम्ही अक्कलकोटवरून निघालो तो 500 किलोमीटर. तो काढ त्याच्यातून. पंधराशे मशीन नाही आहे, तर वर नाही ऑनलाईन आहे ना. त्या डाव्या बाजूला काय व्ह्यू आहे, सूर्य दिसतोय. अशा टाईमला राईड करायला आवडतं, कारण थंड हवा, जास्त गरमी नाही. दर्शन तर खूप छान झालं, कारण आम्ही पहिलं तुळजापूरला गेलो होतो, तर तिकडे पण जास्त गर्दी नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला आलो, तर तिकडे पण एवढी काहीच गर्दी नव्हती. तर दोन्ही ठिकाणी लवकर तर आम्हाला जायला 3 रूट होते आणि आम्ही महाबळेश्वरहून जायचा विचार केला, कारण तिकडून फास्ट होतं. आणि आता आम्ही महाबळेश्वरला जाऊ आणि पुढे येणार आहे मस्त घाट रस्ता, कारण जे मॅपमध्ये दिसत आहे ते बघून महाबळेश्वरच्या पाठी आहे आणि पण मस्त आहे एकदम, काय खड्डे नाही. जिथे मी थांबलोय तो व्ह्यू म्हणजे 1 नंबर. तर एकदम माथेरानला पोहोचलोय प्रॉपर. नाकाबंदी तांबावला. महाबळेश्वर ना दापोली खेड दापोली पोलाद तुला उतरलं खाली. इथं नाही थांबणार. नाही ना, जाऊ सरळ ना. तर डॉक्युमेंट वगैरे तर काही चेक नाही केलं असतं तर काही प्रॉब्लेम नसतं, कारण माझ्याकडे सगळंच होतं, लायसन वगैरे आणि गाडीचे डॉक्युमेंट्स होते. तर फक्त विचारलं की महाबळेश्वरला राहणार आहे की कुठे जाणार आहे. त्यांना सांगितलं आम्ही दापोलीला चाललो आहे, तर लवकर सोडून दिलं फक्त विचारून. आणि आता थोड्याच वेळात अंधार होईल, मग आरामात जायला लागेल. असं गाडीला तर फॉग लाईट आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण तरीसुद्धा आपल्यासाठी नवीन रोड आहे,
तर गाडी हल्लू चालवायची. कारण रोडचं एवढं जजमेंट नसतं, कोणता टन किती आहे काय. मॅप माझ्या आजूबाजूला पूर्ण हिरवागार दिसतंय आणि इकडे थंडी पण खूप आहे. जसे 5 वाजले तेव्हापासून थंडी वाजायला चालू झाली. हॉटेल नाही पाहिजे. हॉटेल आम्हाला दापोलीत जायचं आहे. लय पैसे उठवला हॉटेलमध्ये. कुठं स्वतःच्या घरी चालले. लक्झरीच आहे. फक्त त्यांच्याकडे काय गरज आहे, काय गरज आहे बघायची पाठी, इग्नोर करायची ते. त्यांना एडं बनवायला पाहिजे होतं ना. नाही ॲक्च्युली आम्ही तुळजापूरलाच हे केलेलं. एक तुळजापूरला रूम घेतली, एक अक्कलकोटला रूम घेतलेली आणि आता डायरेक्ट घरी चाललो आहे. म्हणून रूमची आता गरज नाही. पोलादपूर हायवेला लागलं की संपलं. हवेचे ठिकाण. मोबाईलवरती महाबळेश्वर टाक रे. आपल्याला आपला नेहमीचा रोड लागलेला, जो काय मुंबई गोवा हायवे. आणि मी आता पोचलो आहे शिर्डी बोगद्याजवळ. आणि बोगदा क्रॉस केला की खेड, मग दापोली.